समाधान सरवणकर आणि स्थानिकांमध्ये वाद झालाय। इमारतीमध्ये तात्पुरत्या स्वरूपात उभारलेल्या शाखेवरून हा वाद निर्माण झाला। प्रभादेवीतील साई सुंदर इमारतीतील कार्यालयावरून वाद झाला। शाखेसमोर शेड बांधत असल्याने स्थानिकांनी त्याला विरोध केला। तर ग्राउंड फ्लोअरवरती मंदिराच्या शेजारी जी जिम बनवली आहे, ही माझ्या नगरसेवक निधीतनं त्या ठिकाणी 25 लाख रुपये खर्च करून त्या इमारतीसाठी मी जिम बनवली। त्याच्यामुळे त्या लोकांची कामं देखील मीच केलेली आहेत। त्याच्यामुळे बघा, एक प्रत्येक ठिकाणी दोन ग्रुप असतात। काही लोकांना ती गोष्ट हवी असते, काही लोकांना नको असतो। जिमच्या वेळेला सगळे एकत्रित झालेले। आज जे तिकडे काही लोक होती ती त्यावेळेला माझ्या बाजूली होती। आज उभाटाचे काही पदाधिकारी आहेत आणि त्यांना तिकडे नगरसेवकाची तिकीट हवी आहे। ठीक आहे, हे राजकारण असतं। राजकारण ज्या वेळेला होतं त्या ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि आम्ही ऍक्सेप्ट करतो। मी कशाला अंगावर जाऊ धावून त्यांच्या? म्हणजे धावून जाण्याचा विषयच नाही। त्यांना ती शेड नको होती, ठीक आहे, नाही आपण देऊया। धांगू नाही, कोणाच्या अंगावर धावून जाणं काय कसं आहे? त्या इमारतीमध्ये प्रश्न जे आहेत ते पण सोडवले मीच आहेत ना। त्याच्यामुळे आता फक्त ते कुठेतरी एका विशिष्ट पक्षाचे उपविभाग प्रमुख तिकडे आहे, तो राहतो आणि तो आता नगरसेवकसाठी इच्छुक आहे आणि असं वातावरण तिकडे सर संपूर्ण टक्के आमचंच आहे। त्याच्यामुळे काहीतरी करायचं आणि कुठेतरी वरिष्ठांना खुश करून आपल्याला तिकीट मिळवायला पाहिजे, ह्या गोष्टीसाठी सगळ्यात सुरू असतात। शेड बांधलं जात होतं असं त्यांचं म्हणणं आहे। आपण त्या परिसरामध्ये व्हिजिट करा। आज कोणाच्या किती शेड आहेत? आज तिकडे 1 नंबर 2 नंबर त्याच्या बाजूला कोणाची शेड आहे? तिकडे काय बघा, आम्ही शेडपेक्षा आम्ही तिकडे मी तुम्हाला सांगतो, जिमची कामं 2 ते 3 जिम मी तिकडे बांधलेल्या आहेत इमारतीमध्ये। लोकांना जिमचं सामान दिलेलं आहे, व्यासपीठ आम्ही बांधून दिलेले आहेत। लोकांना 57 इंचाची पाण्याची लाईन साई सुंदर नगर मध्ये, ही इमारत एक सोडा 6 नंबर, आज तिकडे 3000 कुटुंब राहतात। आज सरवणकर साहेब पहिला प्रश्न तिकडे काम करतात, या सर्व लोकांना पुनर्वसनाचं काम हे सरवणकर साहेबांनी केलेलं आहे। आज 57 इंचाची जी काही बाहेरून लाईन जाते, ह्यातनं पाणी देण्याचं काम देखील मी नगरसेवक असताना प्रस्ताव मांडून तिकडे नवीन लाईन आपण दिलेली आहे। अनेक इमारतींना पाण्याचं काम मी केलेलं आहे। आज त्याच्यामुळे माझी कामं आहेत तिकडे। ते एखाद्या इमारतीमधल्या 4 पदाधिकारी एकत्र येऊन वातावरण बिघडवून ते काहीच होत नाही। महेश सावंत तुम्हाला आव्हान देत आहेत की न सांगता मागून येऊन तिथे दादागिरी करता, सांगून येत जा आणि आम्ही आलो तेव्हा ते पळून गेलात, असं ते आव्हान देत आहेत। महेश सावंत हा बालिश माणूस आहे, त्याच्यामुळे त्याचं कितपत आव्हान करण्यासाठी तो काय, पहिली गोष्ट त्या सर्व परिसरातनं तो मायनस आहे। तिकडे लोकांनी त्याला मतदान देखील नाही केलेलं आहे। आज